सतत पडत असलेल्या पावसामुळे सोलापूरमधले नदी आणि नाले तुडुंब वाहू लागलेत आणि सोलापूरमधल्या मडकी वस्ती परिसरामध्ये असलेला नाला सुद्धा ओव्हरफ्लो वाहतोय। रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना सुद्धा धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक नागरिक नाल्यामधून वाहत असलेल्या पाण्यामधून जाताना दिसतात आणि या पुलावरील रस्त्याच्या कडेला कोणताही सुरक्षा कठडा नाही आणि महापालिकेकडून सुद्धा कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जे नाले आहेत, नद्या आहेत ते ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आपण सोलापुरातील मडकी वस्ती परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी सोलापुरातील नदी आणि नाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आपण जर या ठिकाणी बघितलं गेलं तर मडकी वस्ती परिसरातील हा नाला आहे आणि या ठिकाणी रस्त्यावरून जे आहेत नागरिक जे आहेत धोकादायक पद्धतीने वाहतूक जी आहे ती करत असतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। अनेक नागरिक जे आहेत ते नाल्यातून वाहत असलेले जे पाणी आहे त्या ठिकाणाहून आपली वाहनं घेऊन जातानाचं चित्र आपल्याला दिसून येते। आपण जर बघितलं गेलं तर या नाल्याच्या बाजूला कोणतीही सुरक्षा कडा जो आहे तो या ठिकाणी नसल्यामुळं सोलापूर महानगरपालिकेनं कोणतीही उपाययोजना जी आहे ती या नाल्याच्या बाजूने केलेलं नसल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आपण जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात हा नाला जो आहे तो तुडुंब भरून असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर सोलापूर महानगरपालिकेनं पावसाळा येण्या अगोदरच सोलापुरातील जे नाले आहेत त्यांची जी दुरावस्था झालेली आहे त्याची देखभाल जी आहे ती करणं महत्वाचं होतं। मात्र या नाल्याला कोणतीही सुरक्षा कडा नसल्यामुळे नागरिक जे आहे स्वतःचा जीव जो आहे तो धोक्यात घालून या नाल्यावरच्या पाण्यामधून जो आहे तो प्रवास करतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर आपण बघितलं गेलं तर गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस जो आहे तो सतत पडत असल्यामुळं सोलापुरातील नदी आणि नाले जे आहेत ते तुडुंब ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।